नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत व्यवसाय वृद्धी कृती योजना. मित्रांनो, ज्यावेळी आपण व्यवसाय वृद्धी कृती योजना असं म्हणतो त्यावेळी व्यवसाय वृद्धी म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघायला पाहिजे. व्यवसायाच्या आकारात वाढ होणं, व्यवसायाच्या किमतीमध्ये वाढ होणं, या ज्या गोष्टी असतात त्याला व्यवसाय वृद्धी असं म्हटलं जातं. मित्रांनो, व्यवसायाची वृद्धी करायची असेल तर व्यावसायिकांना काही डावपेच म्हणा, कृतीयोजना म्हणा आखाव्या लागतात. त्यालाच म्हणतात व्यवसाय वृद्धी कृती योजना. या कृतीयोजना किंवा डावपेच तयार करत असताना कुठल्याही व्यवसायाला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, ज्यामध्ये अंतर्गत आणि बहिर्गत पर्यावरण हा एक महत्त्वाचा घटक असतो. मित्रांनो, व्यवसाय वृद्धी कृती योजना असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला दोन प्रकारच्या कृतीयोजना प्रामुख्यानं आपल्या समोर येतात. एक असते ती म्हणजे अंतर्गत वृद्धी कृती योजना आणि दुसरी असते बहिर्गत वृद्धी कृती योजना. अंतर्गत वृद्धी कृती योजना म्हणजे काय, तर अंतर्गत वृद्धी ही व्यवसायाच्या अंतर्गत सामुग्रीचा किंवा घटकांच्या साह्यानं वाढ करणं होय. उदाहरणच द्यायचं झालं तर संघटनेचं भांडवल असेल, कामगार असतील, तंत्र असेल, यांच्या मदतीनं आपण अंतर्गत वृद्धी करू शकतो. व्यवसाय संघटनेच्या व्यवस्थापनामध्ये, प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल ज्या वेळेला केला जात नाही त्यावेळेला ही अंतर्गत वृद्धी असते. अंतर्गत घटक जे आहेत व्यवसाय संघटनेमध्ये त्यावर लक्ष केंद्रित करून ही वृद्धी किंवा वाढ केली जात असते. ज्या वेळेला आपण बहिर्गत वृद्धी असं म्हणतो त्यावेळी बहिर्गत वृद्धी म्हणजे व्यवसाय वृद्धी कृती योजनेमधला दुसरा पर्याय. बहिर्गत वृद्धी कृती योजना काय असते, तर बाह्य मार्गानं व्यवसायाची वृद्धी करणं, वाढ करणं. ज्या वेळेला अंतर्गत मार्गानं व्यवसायाची वृद्धी करणं, वाढ करणं शक्य नसतं, अशा वेळेला अंतर्गत वृद्धीऐवजी बहिर्गत वृद्धीचा वापर केला जातो. ज्या वेळेला अंतर्गत वृद्धी करायला साधनसामग्री पुरेशी नसते त्यावेळेला व्यवसाय वृद्धीसाठी बहिर्गत वृद्धीचा मार्ग अवलंबला जातो. व्यवसाय वृद्धी करण्यासाठी अनेक व्यवसाय संस्था या एकत्रितपणानं उत्पादन करत असतात किंवा ज्या व्यवसाय संस्थेला वर्षानुवर्ष तोट्याला सामोरं जावं लागतं अशा व्यवसाय संस्था दुसऱ्या फायद्यातल्या उद्योग संस्थेत, चांगली आर्थिक स्थिती असलेल्या उद्योग संस्थेत विलीन होतात. असं ज्या वेळेला घडतं तेव्हाही बहिर्गत वृद्धी योजना असते, कारण हे बहिर्गत मार्गानं केलं जातं. एकत्रीकरण, विलिनीकरण या प्रक्रिया नक्कीच धोक्याच्या आहेत, कारण याच्यामध्ये काही व्यवसाय संस्थांना स्वतःचं अस्तित्व गमावावं लागतं, विसर्जन करावं लागतं. म्हणजे जुनी जी व्यवसाय संस्था असते तिचं नामोनिशाण हे मिटून जातं. ज्या वेळेला आपण अंतर्गत वृद्धी कृती योजना म्हणतो त्यावेळी प्रामुख्यानं दोन गोष्टी त्याच्यात समोर येतात. एक असते ती म्हणजे तीव्र कृती योजना आणि दुसरी असते विभक्तीकरण. ज्या वेळेला आपण बहिर्गत वृद्धी कृती योजना असं म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये येणाऱ्या दोन गोष्टी ज्या असतात त्यामध्ये असतं संयुक्त साहस, एकत्रीकरण, ताबा घेणं, या प्रामुख्यानं तीन गोष्टी असू शकतात. मित्रांनो, यानंतर आपण विचार करणार आहोत तो व्यवसाय वृद्धी कृती योजनेला कोणते मार्ग वापरायचे. तर दोन प्रकारचे मार्ग असतात, अंतर्गत वृद्धी कृती योजनेचा मार्ग आणि बहिर्गत वृद्धी कृती योजनेचा मार्ग. अंतर्गत वृद्धी कृती योजनेचा मार्ग ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये असतं तीव्र कृती योजना आणि विभक्तीकरण. ज्या वेळेला आपण बहिर्गत वृद्धी कृती योजनेचे मार्ग असं म्हणतो त्यावेळेला त्याच्यात असतं संयुक्त साहस, एकत्रीकरण आणि ताबा घेणं. सुरुवातीला आपण बघूयात अंतर्गत वृद्धी कृती योजनेचे कोणते मार्ग आहेत ते. अंतर्गत वृद्धी कृती योजनेचे मार्ग ज्यावेळी म्हणतो त्यावेळी तुम्हाला मी जे सांगितलं तेच की तीव्र कृती योजना आणि विभक्तीकरण हे दोन मार्ग प्रामुख्यानं त्यात आढळतात. हे मार्ग आता आपण डिटेलमध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत या लेक्चरमधून. सुरुवातीला आपण बघूया तीव्र कृती योजना हा काय प्रकार आहे. मित्रांनो, तीव्र कृती योजनेमध्ये व्यवसाय संघटना आहे त्या परिस्थितीमध्येच अंतर्गत बदल करून वाढ करते. थोडक्यात सांगायचं तर व्यवसायाचा अंतर्गत विस्तार याच्यामध्ये असतो. अशी योजना की ज्याद्वारे तीव्र कृती करून वाढ करता येते.
तीव्र कृती योजनेद्वारे वृद्धी करायची असेल तर काही पायऱ्या त्याच्यामध्ये असतात, काही पद्धती असतात. पहिली पद्धत असते ती म्हणजे बाजारपेठ शिरकाव कृती योजना. याच्यामध्ये व्यवसाय संघटना आपलं सध्याचं उत्पादन चालू बाजारपेठेत सातत्यानं वितरित करत असते, पण त्याचबरोबर बाजारपेठेतला आपला हिस्सा वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करत असते. अशा प्रकारे बाजारपेठेतला हिस्सा वाढवायचा असेल तर जाहिरात, विक्रय वृद्धी, किंमत कमी करणं अशी वेगवेगळी धोरणं अवलंबत असते. थोडक्यात सांगायचं तर ग्राहकानं आपलीच वस्तू खरेदी करावी याच्यासाठी वेगवेगळे उपाय राबवणं, बाजारपेठेतला आपला हिस्सा वाढवणं, बाजारपेठेत शिरकाव करणं, या सगळ्या गोष्टी बाजारपेठ शिरकाव कृती योजना किंवा मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी याच्यामध्ये असतात. म्हणजे थोडक्यात याचा हेतू काय असतो तर बाजारपेठेत आपण शिरकाव केला पाहिजे, आपला हिस्सा वाढला पाहिजे, मग त्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचलं पाहिजे. याच्यासाठी मग जाहिरात करणं असेल, विक्रय वृद्धीची वेगवेगळी साधनं राबवणं असेल किंवा किंमत सुरुवातीला कमी ठेवणं असेल, या गोष्टी केल्या जातात. दुसरी जी असते कृती योजना तीव्र कृती योजनेअंतर्गत ती असते उत्पादित वस्तू विकसित कृती योजना, ज्याला म्हणतात प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी. काय असते ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी? तर उत्पादित वस्तूत सुधारणा म्हणा, बदल म्हणा किंवा उत्पादित वस्तू विकसित करून अस्तित्वात असणाऱ्या बाजारपेठेतच तिची विक्री करणं म्हणा, या सगळ्यासाठी उत्पादित वस्तू विकसित कृती योजना राबवली जाते. वस्तूमध्ये योग्य ते तांत्रिक बदल करून वस्तू जास्तीत जास्त उपयोगी बनवणं की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक ती वस्तू खरेदी करतील, हे उत्पादित वस्तू विकसित कृती योजनेमध्ये केलं जातं. तीव्र कृती योजना मार्गांपैकी हे जे दोन मार्ग आहेत, बाजारपेठ शिरकाव आणि उत्पादित वस्तू विकसित कृती योजना, याच्यापैकी योग्य तो मार्ग अवलंबणं आणि त्या मार्गानं अंतर्गत व्यवसाय वृद्धी करणं हे तीव्र कृती योजनेमध्ये अपेक्षित असतं. अंतर्गत व्यवस्थापन व्यवसायाचं कसं आहे याचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर आणि तरच ही कृती योजना राबवणं सोयीस्कर ठरतं, सोपं होतं. मित्रांनो, याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे तीव्र कृती योजनेनंतरची दुसरी अंतर्गत वृद्धीसाठीची योजना, ज्याला म्हटलं जातं विभक्तीकरण. मित्रांनो, आता विभक्तीकरण म्हणजे काय? इंग्रजीत ज्याला डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात, त्याचा मराठी शब्द आहे विभक्तीकरण. अंतर्गत वृद्धी कृती योजनेचा हा दुसरा मार्ग आहे. पहिला होता कोणता होता? पहिला जो आपण बघितला तो होता तीव्र वृद्धी कृती योजना आणि हा दुसरा आहे विभक्तीकरण. काय असतं विभक्तीकरणामध्ये? तर अंतर्गत वृद्धी कृती योजना जी असते त्याच्या एक महत्त्वाचं साधन आहे, पद्धत आहे विभक्तीकरण. ही विभक्तीकरणामध्ये व्यवसायांतर्गत वृद्धी केली जात नाही, तर चालू सध्या जे उत्पादन आहे त्याच्या व्यतिरिक्त नवीन प्रकारच्या वस्तूचं, सेवेचं उत्पादन केलं जातं. विभक्तीकरणामुळं व्यवसायाची सगळ्या बाजूनं वाढ होते. याच्यासाठी व्यवसायाला आपली धोरणं जी असतात ती लवचिक ठेवायला लागतात. विभक्तीकरणामुळं अनेक कंपन्या आपली प्रगती वेगानं करताना आपल्याला दिसून येतात. आपण जर उदाहरण घेतलं तर व्हिडिओकॉन कंपनीचं उदाहरण आपण घेऊ शकतो. व्हिडिओकॉनचे TV बाजारपेठेमध्ये आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज जर बघितलं तर ही व्हिडिओकॉन कंपनी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या वस्तू उत्पादित करतात. मग वॉशिंग मशीन असेल, VCR असेल, रेफ्रिजरेटर असेल, कूलर असेल, ही सगळी उत्पादनं यांच्याकडे आहेत. म्हणजे ते डायव्हर्सिफाय झालेले आहेत. TV बरोबरच ही सगळी उत्पादनं आहेत. याला म्हणतात विविधता आणणं. आणखी उदाहरण द्यायचं झालं तर रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जी आहे ती ही विभक्तीकरणाचं एक उदाहरण आहे. सिमेंटचं उत्पादन ते घेत होते. कालांतरानं त्यांनी काय केलं, पेट्रोकेमिकल्स, टेक्स्टाईल्स याचं देखील उत्पादन घ्यायला लागले. वेगळ्या क्षेत्रात ते गेले, म्हणजे हे विभक्तीकरण. म्हणजेच ज्या वेळेला आपण आपलं क्षेत्र सोडून आणखी एखाद्या क्षेत्रात जातो, एकाऐवजी 2-3 क्षेत्रात काम करतो आणि त्या मार्गानं कंपनी वाढवतो, त्याला विभक्तीकरण असं म्हटलं जातं. मित्रांनो, विभक्तीकरण बघत असताना एक साधी व्याख्या त्याची आपण करू शकतो की
व्यवसायांतर्गत वृद्धी न करता सध्या चालू असणाऱ्या उत्पादनाव्यतिरिक्त जर नवीन प्रकारच्या वस्तूचं सेवेचं आपण उत्पादन घेतलं तर ते विभक्तीकरण असतं. या विभक्तीकरणाची वैशिष्ट्य काय आहेत याच्यावर आता आपण एक नजर टाकूया. ज्यावेळी आपण विभक्तीकरणाची वैशिष्ट्य म्हणतो त्यावेळी पहिलं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे व्यवसायाची विविधता, व्हरायटी ऑफ बिझनेस. विभक्तीकरणामुळं व्यवसायामध्ये वेगवेगळी उत्पादनं घेतली जातात. एखादा व्यवसाय जर एखादं पर्टिक्युलर टेक्स्टाईलचं, कापडाचं उत्पादन घेत असेल, त्यानं भविष्यामध्ये जर इलेक्ट्रॉनिक वस्तूचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली, कुठंतरी पेट्रोकेमिकल्सचं उत्पादन घेतलं, तर या 2-3 क्षेत्रात तो आला, म्हणजेच त्यात विविधता आली, ती विभक्तीकरण झालं. अनेक असे व्यवसाय आहेत. टाटा असतील, अंबानीचा रिलायन्स असेल, महिंद्रा असेल, हे वेगवेगळ्या क्षेत्रात आज कार्यरत आहेत. यानंतर असतं ते म्हणजे अंतर्गत आणि बहिर्गत, इंटरनल ऑर एक्सटर्नल. विभक्तीकरण हे अंतर्गत होऊ शकतं, तसंच ते बहिर्गतही असू शकतं. अंतर्गत पद्धतीनं आपण जर विभक्तीकरण केलं तर स्वतःच्या साधनसामग्रीचा उपयोग करून आपण वृद्धी करू शकतो. 500 युनिट बनवत असलो तर ते 700 युनिट झाले, हे अंतर्गत झालं. बहिर्गत विभक्तीकरण म्हणजे काय, तर 2 कंपन्या एकत्रित आल्या, ज्याच्यामध्ये संयुक्त साहस किंवा जॉईंट व्हेंचर असेल, किंवा दुसऱ्या कंपनीला पहिल्या कंपनीनं स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलं, तर ते बहिर्गत विभक्तीकरण आहे. हे अंतर्गत विभक्तीकरणापेक्षा धोक्याचं आहे. याचं कारण एका कंपनीचं अस्तित्व धोक्यात येत असतं, कारण ती दुसरीत विलीन होत असते. यानंतर असतं ते म्हणजे मोठ्या कंपन्यांना उपयोगी. विभक्तीकरण हे मोठ्या कंपन्यांना उपयोगी आहे. जमीन खरेदी करायची असेल, यंत्रसामग्री बसवायची असेल, नवीन बाजारपेठेचा शोध घ्यायचा असेल, कामगारांची भरती करायची असेल, तर या सगळ्या गोष्टी खर्चिक असतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या मोठ्या कंपन्याच हे काम करू शकतात. त्यामुळे टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा ज्या कंपन्या आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती, इतर यंत्रणा मोठी आहे, ते लगेच विभक्तीकरणासाठी वर्ग करू शकतात. त्यामुळे ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना हे शक्य आहे. त्यानंतर असतं ते म्हणजे विविध बाजारपेठांमध्ये पुरवठा. विभक्तीकरणामुळं बाजारपेठेतल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या उत्पादनांची विक्री शक्य होते. तसंच विविध क्षेत्रात प्रवेश करून उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्यानं नवनव्या वस्तू, सेवा यांचं उत्पादन आणि विक्री करता येते. विभक्तीकरण केलं की काय येतं, तर समजा महाराष्ट्राच्याच बाजारपेठेत आपण व्यवसाय करत असू, तर भारताची बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ, इथं आपण जाऊ शकतो. एकाच क्षेत्रामध्ये वाहन उद्योगातच आपण असू तर वाहन सोडून फायनान्सच्या क्षेत्रात आपण येऊ शकतो, टेक्स्टाईलच्या क्षेत्रात येऊ शकतो. म्हणजेच वेगवेगळ्या बाजारपेठेत पुरवठा करणं हे आपल्याला शक्य होतं. यानंतर असतं ते म्हणजे उत्पादन खर्चामध्ये वाढ. मित्रांनो, विभक्तीकरणामुळं वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करावं लागतं. याच्यासाठी संस्थेला वेगवेगळी यंत्रसामग्री, वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल या सगळ्याची गरज भासते. एकूण उत्पादनात वाढ होत असली तरी प्रत्येक वस्तूचं उत्पादन हे लहान प्रमाणात घ्यावं लागत असतं. त्यामुळं उत्पादन खर्चात वाढ होत असते. साधी गोष्ट आहे, आपण जर 3-4 प्रकारची उत्पादनं करत असू तर प्रत्येक उत्पादनासाठी वेगळी यंत्रसामग्री, वेगळी टेक्नॉलॉजी, वेगळा कच्चा माल हे लागत असतं. एकूण उत्पादनात जरी वाढलं तरी प्रत्येक वस्तूचं उत्पादन हे लहान प्रमाणात असतं त्या 4 वस्तूंचं. त्यामुळं उत्पादनाचा खर्च हा वाढत असतो. आपण समजा सुरुवातीच्या काळात फक्त TV बनवायचो, विकायचो. आता मात्र TV ऐवजी आपण कपडे बनवून विकतोय, सिमेंट बनवून विकतोय, वॉशिंग मशीन बनवून विकतोय आणि TV पण बनवून विकतोय. 4 कारखाने झाले. 4चं उत्पादन थोडं थोडं घेतलं. एकूण उत्पादन पहिल्या TVपेक्षा जास्त झालं, पण प्रत्येकाचं कमीच आहे. प्रत्येक व्यवसायाला यंत्रसामग्री लागली, प्रत्येकाला कच्चा माल लागला, प्रत्येकाला कामगार लागले. एकूण उत्पादन खर्च वाढला. त्यामुळे उत्पादन खर्चात विभक्तीकरणामुळं वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर असतं ते म्हणजे अनुकूल पर्यावरणात शक्य. आर्थिक, सामाजिक, तांत्रिक जी वेगवेगळी पर्यावरणं असतात, ते पर्यावरणाचे घटक जर व्यवसाय वाढीला अनुकूल असतील तरच विभक्तीकरण यशस्वी होतं. कारण हे जे वेगवेगळे घटक आहेत, हे घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतात. हे विचारात घेऊन त्यांच्याशी सहसंबंध प्रस्थापित करूनच आपल्याला व्यवसाय वृद्धी करता येते.
हे घटक वेगानं बदलत असतात, म्हणून संधी उपलब्ध झाली की त्याचा लगेच फायदा आपल्याला घ्यावा लागतो. पर्यावरण सतत बदलत असतं, त्यामुळे केव्हा पर्यावरण अनुकूल आहे तेव्हाच आपण विभक्तीकरण करणं हे गरजेचं असतं. यानंतर असतं ते म्हणजे प्रक्रियांमध्ये वाढ. विभक्तीकरणामुळं व्यवसायाच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये वाढ होते. मग उत्पादन असेल, वितरण असेल, विक्रयवृद्धी असेल, विक्रयोत्तर सेवा असेल, या सगळ्यामध्ये व्यवसाय संस्थेकडे जर साधनसामग्री चांगल्या प्रकारची असेल, मग ती आर्थिक झाली, फिजिकल झाली, तांत्रिक झाली, तर आणि तरच या वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये वाढ करणं शक्य होतं. त्यामुळं विभक्तीकरण जर आपल्याला करायचं असेल तर चांगली साधनसामग्री पाहिजे, चांगलं पर्यावरण पाहिजे, तर आणि तरच आपण चांगल्या प्रकारे विभक्तीकरण करून त्याचे फायदे हे मिळवू शकतो. मित्रांनो, यानंतर जे आपण बघणार आहोत ते म्हणजे विभक्तीकरणाचे प्रकार कोणते कोणते आहेत. मित्रांनो, विभक्तीकरण ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्याचे अनेक प्रकार हे अस्तित्वात आहेत. कोणते प्रकार आहेत विभक्तीकरणाचे? तर प्रामुख्यानं आपल्याला 4 प्रकार विभक्तीकरणाचे दिसून येतात. एक असतं समांतर विभक्तीकरण, ज्याला हॉरिझॉन्टल डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. दुसरं असतं उभं विभक्तीकरण, ज्याला व्हर्टिकल डायव्हर्सिफिकेशन आपण म्हणू शकतो. तिसरं असतं केंद्रित विभक्तीकरण, ज्याला म्हणतात कॉन्सेंट्रिक डायव्हर्सिफिकेशन. आणि चौथं जे असतं ते असतं विकेंद्रित विभक्तीकरण, ज्याला म्हणतात कॉग्लोमेरेट डायव्हर्सिफिकेशन. आपण यातला एक एक प्रकार व्यवस्थितपणानं बघूयात. पहिलं असतं ते म्हणजे समांतर विभक्तीकरण. मित्रांनो, समांतर विभक्तीकरण हा काय प्रकार आहे? तर समान कार्य करणाऱ्या 2 कंपन्या. समान कार्य म्हणजे काय? तर एकच उत्पादन, एकच वितरण, तेच उत्पादन त्याच ग्राहकांना वितरित करणं, अशा गोष्टी ज्या वेळेला एकमेकांच्या विरोधात स्पर्धा न करता एकत्र येतात, संयुक्त साहस म्हणून, सहयोगी कंपन्या म्हणून किंवा विलिनीकरण करून एकत्र येतात आणि व्यवसाय वृद्धी करतात, त्याला समांतर विभक्तीकरण म्हणतात. का फायदेशीर आहे कंपन्यांना? तर कंपनीला उत्पादन तेच असतं दोन्ही कंपन्यांचं, त्यामुळे साधनसामग्री एकत्र येते, कामगार एकत्र येतात, तंत्रज्ञान सेम असतं त्यामुळे ते एकत्र येतं, ग्राहक समान असतात त्यामुळे त्याच ग्राहकांपर्यंत जास्त शक्तीनं पोहोचता येतं, दोघांचा जाहिरात खर्च कंबाईन होऊन एकच करावा लागतो, त्यामुळे एकूणच हे फायदेशीर असतं. ग्राहकाला, समाजाला मात्र हे फायदेशीर नसतं, कारण 2 कंपन्यांची एक झाली की बाजारपेठेत स्पर्धाच राहत नाही आणि त्या कंपनीची मक्तेदारी निर्माण होते. मग ते मक्तेदार म्हणूनच काम करायला लागतात, जास्त फायदा मिळवतात, ग्राहकांना कमी दर्जाच्या वस्तू देतात, असं घडू शकतं. उदाहरणच द्यायचं झालं तर आता कोलगेट आणि क्लोजअप या 2 वेगळ्या कंपन्या आहेत. दोन्ही टूथपेस्ट बनवतात. त्यांनी जर एकत्र यायचं ठरवलं, क्लोजअप समजा कोलगेटमध्ये विलीन झाली, तर दोन्ही टूथपेस्टवाले आहेत, कन्झ्युमर सेम आहेत, दोघांचे कन्झ्युमर एकत्र येतील, बनवण्याचा खर्च, प्रक्रियांचा खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल, विक्री वाढेल. हे झालं समांतर विभक्तीकरण. किंवा अजून उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला देता येईल आयडिया आणि व्होडाफोनचं, ज्या एकत्र आल्या. का एकत्र आल्या? दोघांचं काम सेम होतं, ग्राहक सेम होते, दोन्ही कंपन्या मोबाईलच्या क्षेत्रामध्ये होत्या, एक होती व्होडाफोन, एक होती आयडिया, दोन्ही एकत्र आल्या, विलिनीकरण झालं. हे देखील विभक्तीकरणच आहे. त्याच्यानंतर उभं विभक्तीकरण. उभं विभक्तीकरण म्हणजे काय? व्हर्टिकल डायव्हर्सिफिकेशन. उभं विभक्तीकरण म्हणजे व्यवसायाचं पूरक दिशेनं प्रगती करणं. पूरक दिशेनं म्हणजे वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा माल स्वतः खरेदी करणं, उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत स्वतः पोचवणं, अशी सगळी कार्य कंपनी जेव्हा स्वतः करते, तिच्या दुय्यम किंवा सहाय्यक कंपन्यांकडून ती करून घेते, त्यावेळेला त्याला उभं विभक्तीकरण म्हणतात. म्हणजे अगदी कच्चा माल खरेदी करण्यापासून ते पक्का माल अंतिम उपभोक्त्याला विकण्यापर्यंत सर्व कामं कंपनी स्वतः करते किंवा त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून करून घेते, त्याला म्हणायचं उभं विभक्तीकरण. या उभ्या विभक्तीकरणामुळं कंपनी उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा मालापासून ते उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची सगळी कामं स्वतः करत असते. त्यामुळं उभं विभक्तीकरण याच्यामध्ये कॉस्टची बचत होत असते, कंपनी सगळीकडे पर्सनल टच ठेवू शकते, क्वालिटी मेंटेन करू शकते. हे उभ्या विभक्तीकरणाचे फार मोठे फायदे आहेत. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे केंद्रित विभक्तीकरण, ज्याला म्हणतात कॉन्सेंट्रिक डायव्हर्सिफिकेशन.
केंद्रित विभक्तीकरणामध्ये प्रमुख कंपनी ही मध्यवर्ती ठिकाणी असते, तिच्या इतर कंपन्या त्या कंपनीच्या आजूबाजूला असतात. या सगळ्या कंपन्या प्रत्यक्षपणे मुख्य कंपनीशी संबंधित नसतात, त्यामुळं अप्रत्यक्षपणे त्या मुख्य कंपनीशी संबंधित असतात. केंद्रित विभक्तीकरणामध्ये मुख्य कंपनीला महत्त्वाचा रोल हा प्ले करावा लागत असतो. यानंतर शेवटचं जे विभक्तीकरण असतं ते म्हणजे विकेंद्रित विभक्तीकरण. विकेंद्रित विभक्तीकरण म्हणजे व्यवसाय संस्था ज्या वस्तूचं उत्पादन करते त्याच्याशी काहीही संबंध नसलेले असे नवीन उत्पादन ती सुरू करते, नवीन क्षेत्रात प्रवेश करते. उदाहरणच द्यायचं झालं तर संगणक सॉफ्टवेअरमध्ये काम करत असणारी एखादी कंपनी जर विम्याच्या क्षेत्रात आली, बँकिंगच्या क्षेत्रात आली तर ते विकेंद्रित विभक्तीकरण होईल. पूर्णपणे भिन्न असलेल्या क्षेत्रात प्रवेश करून इथं कार्य केलं जातं. उदाहरण रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं आपल्याला देता येईल. रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हा एक हाऊसिंगच्या क्षेत्रात आज प्रवेश करताना आपल्याला दिसते. यापूर्वी त्यांची कामाची क्षेत्र वेगळी होती, म्हणजेच हे विकेंद्रित विभक्तीकरण झालेलं आहे. मित्रांनो, इथं आपण या लेक्चरमधनं अंतर्गत मार्गानं व्यवसाय वृद्धी कशी करायची, बहिर्गत मार्गानं व्यवसाय वृद्धी कशी करायची, अंतर्गत मार्गाने व्यवसाय वृद्धी करत असताना ज्या दोन प्रमुख कृती योजना आपल्याकडे असतात त्यामध्ये तीव्र कृती योजना आणि विभक्तीकरण याचा आपण या ठिकाणी आढावा घेतला. आपण थांबूयात.